बेडग येथे मरगाई देवी मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ. शिवसेना, जनसुराज्य शक्ती व काँग्रेस उमेदवारांचा संयुक्त प्रचार आरंभ. दैनिक वृत्तवेध प्रतिनिधी बेडग. बेडग जिल्हा परिषदेच्या शिवसेनेचे उमेदवार अस्मिता अंकुश आवळे, बेडग पंचायत समितीचे जनसुराज्य शक्तीचे उमेदवार कैलास विश्वासराव पाटील तसेच नरवाड पंचायत समितीच्या काँग्रेसच्या उमेदवार तन्वी सुनील कमलेकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ बेडग येथील मरगाई देवी मंदिरामध्ये श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुमितदादा कदम, शिवसेनेचे महापालिका क्षेत्रप्रमुख मोहन वनखंडे सर, बेडगचे नेते अमरसिंह पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजन करून प्रचाराची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमात सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे शिवसेनेचे नगरसेवक सागर वनखंडे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना सुमितदादा कदम म्हणाले की जनसुराज्य शक्ती पक्ष संवर्धना सर्वसाधारणपणे भाजपसोबत असतो, मात्र स्थानिक नेत्यांच्या अडचणीमुळे बेडगमध्ये स्वतंत्र पॅनल उभे करावे लागले. आम्ही उच्च शिक्षित व सक्षम उमेदवार मतदारांसमोर दिले असून खरा विकास व समाजकारण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शिवसेनेचे मनपा क्षेत्रप्रमुख मोहन वनखंडे सर यांनी सांगितले की मागील 15 वर्षात बेडगमध्ये विरोधात लढण्यासाठी एकही सक्षम उमेदवार तयार करता आला नाही. विरोधात लढणाऱ्याच घरात उमेदवारी द्यावी लागणे हे दुर्दैव आहे. शिवसेना, जनसुराज्य शक्ती व काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करून स्वर्गीय परशुराम नागरगोजे यांचे स्वप्न पूर्ण करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बेडगचे नेते अमरसिंह पाटील यांनी प्रश्न उपस्थित करताना सांगितले की कोट्यावधी रुपयांचा विकास निधी आला असेल तर तो नेमका कुठे गेला असा सवाल निर्माण झाला आहे. बेडग परिसरातील सर्व रस्ते खड्डेमय असून अनेक मूलभूत प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत. विकास निधी गायब कुठे झाला याचे उत्तर जनतेला मिळाले पाहिजे असे ते म्हणाले. वृत्तवेग न्यूज नेटवर्ककडून मुख्य संपादक गणेश वायदंडे. 2026 साली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आमच्या उमेदवार शिंदे, त्याचबरोबर बेडग मतदारसंघात त्या ठिकाणी असणारे आमचे मिरजदार आहेत, त्या ठिकाणी उपस्थित असतात. सर्वच माध्यमांना आमच्या पक्षाचे जिल्ह्याचे निवडणूक त्यांनी आमदार नेते मतदारसंघातलं अतिशय उमदा असं नाव, खरं तर ज्याला समाजकार्याचा छंद आहे असं खंडे सर, त्याचबरोबर नवनिर्वाचित नगरसेवक माझे सागर वनखंडे, त्याचे शहर जिल्हाध्यक्ष त्यांनी आत्ताच नगरपालिका निवडणुकीमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली. त्याचे उपस्थित असणारे सर्वच आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्तानं बेडग गावचं गामदेवत काही मरगाई मंदिराच्या आपण उपस्थित आहोत. त्यामध्ये सर्व तिन्ही उमेदवार आमचे नेते सुमितदादा कदम, अमरदादा पाटील, त्याचबरोबर परशुराम नागरगोजेंच्या घरचे सर्वच त्यांचे सगळे घरचे फॅमिली नाव घेता येत नाही म्हणून, आणि सगळे आपण या पॅनलवरती प्रेम करणारे सर्व नेते मंडळी नरवाड गावातून आलेले असतील, मल्लेवाडी, विजयनगर आणि बेडग मधले सर्व नेते मंडळी आणि तिन्ही उमेदवार या बेडग गावची कन्या असणारी अस्मिताताई आवळे, नरवाड गावची कन्या असणारी जी MBA करते, उच्च शिक्षण घेते तन्वीताई कमलेकर, आणि आपल्या गावचे ग्रामपंचायतीचे नेते कैलासदादा पाटील, असे 3 उमेदवार, एक जिल्हा परिषदला आणि 2 पंचायत समिती, असे 3 उमेदवार आपण दिलेले आहेत. बेडग जिल्हा परिषद या गटासाठी मी शिवसेना या पक्षाकडून आपण लढत देणार आहोत आणि हे शिवधनुष्य पेलवण्यासाठी
मला सर्वांची तुमची गरज आहे आणि तुम्ही मला भरभरून प्रेम देत आहात. त्याचप्रमाणे इथून ते असेच माझ्या सोबत राहा. आपण सर्वजण मिळून हा विजयाचा हा जो गुलाल आहे तो आपण नक्कीच आपल्या नावाचा करूया. आणि माझ्या गावकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या लेकीलाच विजयी करावे.